नमस्कार. आज हरतालिका पूजा विधी आणि व्रतकथा मी सांगणार आहे. हरतालिका हे व्रत कुमारिका आणि सुवासिनींनी करावयाचे असते. समय भाद्रपद महिन्यातील पहिली तृतीया. पूजा मांडणी. चौरंग अगरपाटावर वाळूचे शिवलिंग व त्या शेजारी पार्वती वाळूचीच तयार करावी. वाळूची पार्वती आकृतीस तयार करणे अनेकांना कठीण जाते, तेव्हा पार्वती प्रतीक म्हणून एक हळकुंड ठेवावे. चौरंगावर घंटा व त्या शेजारी शंख ठेवावा. मध्यभागी गणपती ठेवावा. धातूचा गणपती नसल्यास गणपतीचे प्रतीक म्हणून एक सुपारी ठेवावी. 5 फळे ठेवावीत. पूजा साहित्य. एका तबकात हळद कुंकू, उदबत्ती, समई, अगर, निरांजन, हिरव्या बांगड्या, खोबरा वाटी, अगर, नारळ, फुले, पत्री व कापूर, गूळ, खोबरे. पत्री नावे: बद्री, शमी, करवीर, मालती, केतकी, अर्जुन, देवदास, दुर्वा, मरुबक, धतूर, तुलसी व बिल्वपत्र. काही पत्री न मिळाल्यास त्याऐवजी त्यावेळी अक्षता व्हाव्यात. पूजेच्या चौरंगासमोर रांगोळी काढावी. चौरंगाभोवती आम्रपल्लव लताचे तोरण बांधावे. पूजेस बसण्यापूर्वी प्रथम समई, अगर, निरंजन प्रज्वलित करावी. पूजा करताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे पाहिजे. दक्षिण दिशेस तोंड करून बसू नये. मन प्रसन्न करून एकाग्रतेने पूजा करावी. या पूजेस ब्राह्मण पाहिजेच असे नाही, मात्र ब्राह्मणास उद्यापनाच्या वेळी शिधा, दक्षिणा व फळे, नारळ, अगर, खोबरा वाटी पूजेत जे वाहिले असेल ते द्यावे. ज्या चौरंगावर अगर पाटावर पूजा मांडली असेल त्या चौरंग अगर पाटावर अनेक कुमारिका सुवासिनींनी पूजा केली तरी चालते, मात्र पूजा साहित्य प्रत्येकीचे वेगवेगळे असावे. हे व्रत मनोभावे कुमारिकांनी केल्यास त्यांचा विवाह त्वरित जुळून येतो व त्यांना मनाप्रमाणे जोडीदार मिळतो. सुवासिनींनी हे व्रत केल्यास त्यांच्या सर्व चिंता, क्लेश, दुःख, दारिद्र्य दूर होऊन अखंड सौभाग्य लाभते. मात्र हे व्रत एकदा केल्यावर प्रतिवर्षी करावेच लागते. व्रतदिनी उपोषण करावे व रात्रीला जागरण करावे. हरतालिका पूजा आरंभ. प्रथम गणपती ताम्हणात ठेवून त्यास स्नान घालावे. स्वच्छ शुद्ध पाण्याने स्नान घातल्यानंतर पंचामृताने स्नान घालावे. पंचामृत म्हणजे दूध, दही, साखर, तूप आणि मध. स्नान घालताना म्हणावे: कामधेनू संभूत भूतं परमं पावनं पयः तेन स्नानं कुरण्य त्वं हेरंब गणनायका. पयः स्नानानंतर शुद्धोदक स्नानं समर्पयामि. पयोदधिकृतं चैव मधुं शर्करायुतं पंचामृत स्नानं समर्पयामि. पंचामृताने स्नान घातल्यानंतर पुन्हा शुद्धोदकाने स्नान घालावे. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. अक्षता समर्पयामि. गणपतीस आसनावरून चौरंगावर ठेवावे. हात जोडून नमस्कार करावा व म्हणावे: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री महागणपते नमः. गंधं पुष्पं समर्पयामि. गणपतीस गंध लावून फुले, अक्षता व्हाव्यात. एक शंका निरसन. अनेकांना अशी शंका येते की हरतालिका पूजन ज्यावेळी पार्वतीने केले त्यावेळी तिने गणेश पूजन केले होते का? कारण शंकर पार्वती विवाहानंतर गणेशाचा जन्म झाला आहे. तसेच प्रत्येक विवाहाच्या वेळी प्रथम गणेश पूजन करावे लागते, मग पार्वती शंकर विवाह झाला त्यावेळी त्यांनी कुणाची पूजा केली होती? हरतालिका हे व्रत मनासारखा जोडीदार मिळावा व सद्गुणी संतान प्राप्ती व्हावी म्हणून आहे. पार्वती शंकरपती होता व गणेशासारखा पुत्र पाहिजे होता म्हणून तिने हे व्रत केले. गणेशासारखा पुत्र पाहिजे ही पार्वतीची इच्छा श्री गणेशाने पार्वतीपोटी जन्म घेऊन पुरी केली आहे. गणेश पुराणात यासंबंधी स्पष्ट उल्लेख आहे. श्री गणेश पूजनानंतर घंटा पूजन करावे. घंटेस ताम्हणात घेऊन स्नान घालावे व म्हणावे: आगमार्थ तु देवाना, गमनार्थ तु रक्षसां, पूर्वे घटारवं तत्र देवताज्ञानलक्षणं. श्री घंटादेव्ये नमः. गंधं पुष्पं समर्पयामि. घंटेस गंध, फुले व अक्षता व्हाव्यात. घंटापूजनानंतर शंखपूजन करावे. शंखास ताम्हणात घेऊन स्नान घालावे. स्नान घालताना घंटा वाजवावी. शंखादो चंद्रद्वैवक्तं कुक्षो वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव ह्य अग्रे गंगा सरस्वती.
व पुरा सागरो तप्तन्नो विष्णू ना विधृत करम नमितं सर्वदेवेस्तु पांचजन्य नमोस्तुते. शंख देवताभ्यो नमः. गंध पुष्प समर्पयामी. गंध फुले अक्षता व्हाव्यात. दीपपूजन करावे. दीप देवताय नमः. सकल पूजार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामी. दीपाला गंध पुष्पे अक्षता वाहून नमस्कार करावा. शिवलिंग व पार्वती पूजन. चौरंगावरील शिवलिंग व पार्वतीस गंगास्नान घालावे. फुलांनी जल शिंपडावे. पूजापत्री व्हावी. पूजापत्री वाहताना प्रत्येक पत्रीचे नाव घेऊन व्हावी. ओम नमः शिवाय नमः. बद्रीपत्रम समर्पयामी. ओम नमः शिवाय नमः. करवीरपत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय. शमीपत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय. केतकीपत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय. मालतीपत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय. देवदासपत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय. धत्तूरपत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय. तुलसीपत्र समर्पयामी. ओम नमः शिवाय. बिल्वपत्र समर्पयामी. एकाग्रचित्ते शिवाचे ध्यान करावे व ओम नमः शिवाय हा मंत्र 11 वेळा म्हणावा. याचप्रमाणे पार्वती पूजन करावे. हळदी कुंकू, अक्षता, फुले, बांगड्या व्हाव्यात. आणखी एक शंका निरसन. पूजेच्या वेळी शिवलिंगा शेजारी पार्वतीची स्थापना करावी लागते. पार्वतीने सखीच्या सांगण्यावरून पार्वतीचे म्हणजे शिवलिंगाबरोबर स्वतःचे पण पूजन केले का अशी शंका पण अनेक जण घेतात. पार्वती ही साक्षात अंबा आहे ही कल्पना पार्वतीला जरा पण नव्हती. तिची सखी मात्र हे जाणत होती. म्हणून शिवलिंगा शेजारी पार्वतीची स्थापना तिच्या सखीने केली. ज्याप्रमाणे रामनामाचा महिमा खुद्द राम जाणत नव्हता, मारुती व वानरसेन राम नाम महिमा जाणत होते. सेतू बंधनाच्या वेळी दगडावर राम नाम लिहून तो दगड मारुती व वानरसेना समुद्रात टाकीत. तो दगड समुद्रात तरंगत असे. रामाला याचे आश्चर्य वाटले. रामाने पण एका दगडावर रामनाम लिहिले आणि दगड समुद्रात टाकला व तो दगड बुडाला. तेव्हा मारुती रामास म्हणाला, रामा तुझ्या नामाचा महिमा तुला काय समजणार, तव नामाचा महिमा भक्त जाणतील. असो, याचप्रमाणे पार्वती नामाचा महिमा पार्वती काय जाणणार. एकाग्रचित्ते हरतालिका ध्यान करावे. नमो देव्ये महादेव्ये नमो श्री हरतालिके नमो श्री हरतालिके पादौ पूजयामी. नमो अंबे नमो पार्वती ललाट पूजयामी. नमो नमो श्री हरतालिके सर्वांग पूजयामी. देवी श्री हरतालिके यत्पूजितं जगदंबे परिपूर्ण तदुस्तु मे. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष श्री महादेवे. अन्यथा शरणं नास्ति त्वम् एव शरणं मम. नमो श्री हरतालिके नमो श्री हरतालिके. मनोभावे नमस्कार करून अक्षता व्हाव्यात. त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. अन्नाचा महानैवेद्य उद्यापनाच्या वेळी दाखवावा. पूजा समाप्तीनंतर आरती करून व्रतकथा वाचावी. उद्यापन विधी पुढील प्रमाणे करावा. उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे. पूजन वेळेस वाहिलेली सर्व पत्री एका टोपलीत भरावी. फळे, गूळ खोबरे, बांगड्या सर्व ब्राह्मणास द्यावे. ब्राह्मणास दक्षिणा द्यावी. सुवासिनींची ओटी भरावी. तिच्या ओटीत प्रस्तुत पुस्तकाची एक प्रत पण टाकावी. नंतर दीप प्रज्वलित करून मनोभावे पूजा करावी. नंतर आरती करून महानैवेद्य दाखवावा. मग पूजा विसर्जन करावी. टोपलीत ठेवलेली पूजापत्री गंगेत किंवा विहिरीत सोडावी. शुभम भवतु. कहाणी हरतालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी महान हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं. तू केलंस आणि हे आता मी तुला सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठं तप केलंस. काही वर्ष तर झाडाची पिकले पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बाबाला फार दुःख झालं आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयाने त्याची पूजा केली. येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी.
तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनी तुझ्याकडे मागणी करण्यासाठी मला पाठवलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून गेले. विष्णूला ही गोष्ट कळवली. नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. त्याला काय उपाय करावा? मग तुला सखीनं घोर अरण्यात नेली. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केली. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं तेथील माझं आसन हललं आणि नंतर मी इथं आलो. तुला दर्शन दिलं. वर मागण्यास सांगितला. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारायण केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्याने मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत म्हणतात. याचा विधीच असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावे त्याची प्रार्थना करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. 7 जन्माचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. त्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या 7 जन्म बंध्या विधवा होतात आणि दारिद्र्य व पुत्रशोक होतो. कहाणी वाचन केल्यावर सुहासिनीस यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. हर अर्धांगी वसशी जाशी यज्ञा माहेराशी. तेथे अपमान पावसी यज्ञकुंडी गुप्त होशी. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. रिगशी हिमाद्रीच्या पोटी कन्या होशी तू गोमटी. उग्र तपश्चर्या मोठी आंथरशी उठा उठी. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. तप पंचाग्नी साधने धूम्रपाने अधोवदनो केली बहु उपोषण. शंभू भ्रतारा कारणे. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. लीला दाखविसी दृष्टी हे व्रत करिसी लोकांसाठी. पुन्हा वरसी दुर्जटी मज रक्षावे संकटी. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. काय वर्णू तव गुण अल्पमती नारायण. माते दाखवी चरण चुकवावे जन्म मरण. जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके. आरती ओवाळी ते ज्ञानदीप कळिके. नमो श्री हरितालिका देवी नमः. शुभं भवतु.